कोकोली प्रतिभा बायोटेक द्वारा निर्मित एक विशिष्ट अंतर्राष्ट्रीय उर्वरक है जिसका आधार पीएएस है और जिसे घोंग से निकालकर बनाया जाता है। कोकोली एक शक्तिशाली उर्वरक है जो न केवल भूमि के पीएच स्तर को स्थिर करता है बल्कि यह कार्बन प्रतिशत में वृद्धि करता और इसमें नाइट्रोजन, पोटेशियम तथा सभी प्रकार के सूक्ष्म पोषक तत्व भी शामिल है जो पौधों के लिए लाभदायक होते हैं। प्रतिभा बायोटेक, किसानों का मार्गदर्शक और साथी। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गणेश बळवंत थोरात, प्रतिभा बायोटेक पश्चिम महाराष्ट्र एरिया सेल्स मॅनेजर। आज आपण सांगली जिल्ह्यामध्ये कडेगाव तालुक्यामध्ये वांगी या गावामध्ये आलेला आहे। तर या ठिकाणी शिर्के साहेबांचा प्लॉट आहे, तर त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांनी आले या पिकासाठी प्रतिभा बायोटेकचे उत्पादन वापरल्यानंतर त्यांना काय अनुभव आले आणि त्यांचं काय मनोगत आहे की प्रतिभा बायोटेकचे रिझल्ट कसे ते त्यांच्याकडूनच थोडक्यात आपण जाणून घेऊ। नमस्कार शिर्के साहेब, आपलं नाव, गाव आणि मोबाईल नंबर प्रथम सांगा। माझं नाव दीपक सदाशिव शिर्के, वांगी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। मोबाईल नंबर 9575137219। तर आपण या आल्या पिकाची लागवड या वर्षी प्रथमच केलेली आहे? प्रथमच केलेली आहे। तर या आल्या पिकासाठी तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन लाभलं? ह्या आल्या पिकासाठी आमच्या गावात कृषी सेवा विजय सूर्यवंशी यांचं साई कृषी सेवा केंद्र वांगी दुकान आहे, त्यांच्याकडून आपण सगळे हे खत पुन्हा काय लागणारे जे औषध आहेत ते त्यांच्याकडून आपण वापरले आहेत। म्हणजे तुम्ही साई कृषी सेवा यांच्या मार्फत प्रतिभा बायोटेकचे उत्पादन वापरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट, सुंदर असा प्लॉट तुम्ही डेव्हलप केलेला आहे? बरोबर आहे। ओके, तुमचा तर या आले पिकातला हा पहिलाच अनुभव आहे? पहिला अनुभव। तर तुम्हाला कसं वाटतंय इतर शेतकऱ्यांचे आले पीक आणि तुमचं आलं पीक यामध्ये काय तुम्हाला फरक जाणवतोय प्रामुख्याने? आता आपण प्रामुख्यानं साई कृषी सेवा केंद्रामधून जे त्यांनी दिलेत औषध आपल्याला, म्हणजे बेसळ खत। बेसळ खत मध्ये तुम्ही कोणती खतं वापरली बेसळ डोस साठी? बेसळ मध्ये अन्नपूर्णा, पुन्हा पुदामी, आवनी हे खत सगळे वापरले आपण। ओके, म्हणजे तुम्ही अन्नपूर्णा, पुदामी, आवनी हे बेसळ डोस वापरले। तसेच तुम्ही याला कोणत्या खताची आळवणी केलेली आहे? ह्या खता आळवणी कोकोली, गामा, झोका ह्याची आळवणी केली आपण। म्हणजे तुम्ही याला कोकोली, झोका, गामा याची आळवणी केलेली आहे? हो, झोकासाठी केलेली आहे। ओके, तर तुम्हाला त्याच्या आळवणीनंतर तुम्हाला काय फरक प्रामुख्याने जाणवले? सगळ्यात पाहतो प्लॉटला कळलं की फुटवा चांगला आहे, रिझल्ट चांगला, हो, एक नंबर रिझल्ट आहे। तसेच तुम्ही याला वेळोवेळी जी कीड रोग आले किंवा बुरशीनाशक म्हणून कोणती औषधं वापरली? बुरशीसाठी सर्वर, पुन्हा अळीसाठी टिकटॉक, झुरा, लॉजिक, झिरो हे खत औषध वापरले आपण। ओके, तसेच तुम्ही आता प्रामुख्याने बघू शकता आज तुमच्या सांगली जिल्ह्यामध्ये रेग्युलर 50-60 दिवस आले लागवड केल्यापासून तर पाऊसच आहे। हो, तर इतर ठिकाणी आणि तुमच्या ठिकाणी जो आल्याचा प्रमुख रोग आहे कंदकुज, सड, तर तो तुमच्या प्लॉट मध्ये आढळतोय का? नाही, तसलं काय वाटत? अजिबात नाही कुठं। त्याला काय कारण आहे, कशामुळे ते जाणवत नाही? आम्ही आवनी वयाच्यामुळे बराच फरक पडलाय आम्हाला, तुम्हाला छान फरक पडलेला आहे। तसंच तुम्ही याला बुरशीनाशक म्हणून कोणत्या खताची आळवणी केलेली आहे किंवा ड्रीप मधून सोडलेला आहे? रायडिक सोडलेत। रॅडिक्स तुम्ही सोडलेलं आहे, ते बघून सोडलेत। तर तुम्ही प्रतिभा बायोटेकचे उत्पादन वापरून समाधानी आहात? हो, 100% रिझल्ट चांगला आहे मला। ओके, ट्रायको सोडो ही पण सोडलेत। ट्रायको रिच फ्लिक सुद्धा तुम्ही वापरलेत? तर मला तुम्हाला असं विचारायचंय की आज तुमच्या शेजारी जे आले आहेत आणि तुमच्या आल्यात किती फरक आहे? भरपूर जमीन असा फरक। आता माझा हा प्लॉट 70 दिवसाचा आहे आणि खर्चाची तुलना जर पाहता त्यांचा खर्च आणि तुमच्या खर्चात किती फरक आहे? कमी खर्चात माझं चांगलं दिसते, आला एक नंबर आपला आज। तुमचं कमी खर्चात चांगला आहे, म्हणजे याला कारण असं आहे प्रामुख्याने की तुम्ही बेसळ डोस मध्ये आवनी जी वापरली त्याचा तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळालेला आहे। 100% रिझल्ट आहे। तर तुम्ही समाधानी आहे का? 100% समाधान, 100%। तसेच या ठिकाणी साई कृषी सेवा केंद्र वांगी या कृषी सेवा केंद्राचे डायरेक्टर
या ठिकाणी आहेत, तर आपण त्यांचे बी थोडक्यात त्यांनी कशा पद्धतीनं व्यवस्थापन केलं या प्लॉटचं ते बी आपण थोडक्यात जाणून घेऊया त्यांच्याकडून. नमस्ते शेतकरी मित्रांनो. तरी या ठिकाणी साई कृषी सेवा केंद्र वांगीचे मालक स्वतः इथं हजर आहेत. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आले क्षेत्रावरती आलेच्या मोठ्या प्रमाणावर पिकं घेतली जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जास्त प्लॉट आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊ. त्यांनी यशस्वीरित्या आल्याचे 1 नंबर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून उत्पादन घेत आहेत, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार साहेब. नमस्कार. मी विजय सूर्यवंशी, श्री साई ॲग्रो सर्व्हिसेस वांगी. दीपक शिर्के शेतकरी आले लागवड करण्यापासून सुरुवातीपासून आपल्याकडे आहेत. बरेच शेतकरी निम्म्या अर्धी ट्रीटमेंट आपल्याकडे, निम्म्या अर्धी बाहेर, तसं न करता यांनी पूर्ण ट्रीटमेंट आपल्याकडून सुरू केलेली आहे. बेसल डोसमध्ये यांना अन्नपूर्णा अवनी या शेतकरी सदर असा आहे की तुम्ही काय टाकताय मला माहीत नाही, पण मला रिझल्ट पाहिजेत. रिझल्ट तुम्हाला समोर दिसतात. त्यांच्या आजूबाजूला पण प्लॉट आहेत, ते स्वतः अनुभव घेतात की आपल्या प्रोडक्टचे काय रिझल्ट आहेत. डोळे दाखवून आमच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा त्यांना म्हटलं की तुम्ही तुमचे रिझल्ट स्वतः बघा. पावसाळा ह्यावेळी म्हणजे पावसाचा सीझन म्हणजे विचित्र प्रकारे पाऊस झाल्यामुळं थोडंसं नियोजन कोलमडल्यासारखं झालं होतं. आमच्या शेतकऱ्याचं एक ब्रीद वाक्य आहे की मला फक्त चहापुरतं आलं काढून दे, एवढं तर तू कर. तर ते आता रानात आलं बघितलं की पहिल्यांदा दुकानात येतात की आज काय करायचं. त्यांना मी 4-4 दिवसाचा 5-5 दिवसाचा गॅप दिलेला सुद्धा सहन होत नाही. पहिल्यांदा येतात की काय करू आज म्हणून. आलं व्यवस्थित आहे, फुटवे चांगले आहेत, सगळं जोमदार आहे आणि शेतकरी पूर्ण समाधानी आहे. शेतकरी समाधानी असलं की दुकानदार पूर्णपणे समाधानीच असतो. रिझल्ट त्यांनी स्वतः डोळ्यांनी बघितलेले आहेत. प्रतिभा बायोटेकचं काम आपण किती दिवसापासून? प्रतिभा बायोटेकचं काम आपण चालू वर्षी सुरू केलेलं आहे. ह्याच्यापूर्वी आपण विकत होतो, पण काम आपल्याला प्रोडक्टचे रिझल्ट ऐकून आपण बाहेरनं मटेरियल आणून विकत होतो ह्यापूर्वी. सदर काम आपल्याला ह्या वर्षी सुरू केलेलं आहे आणि कस्टमर बेस आमचा दुप्पट तिप्पट म्हणण्यापेक्षा पूर्ण गावात नाव झालेलं आहे. ह्यांचा प्लॉट बघितला की दुसरा शेतकरी येतोय, दुसरा प्लॉट बघितला की तिसरा शेतकरी येतोय. ही चेन कुठं थांबे ना. आमचं प्रोजेक्शन आणि ॲक्च्युअल बिझनेस ह्यात खूप मोठा फरक पडलेला आहे. कंपनीने दिलेल्या प्रोजेक्शनमध्ये माल आम्हाला आत्ता दररोज सरासरी दर तिसऱ्या दिवशी ऑर्डर काढावी लागते. अंदाज आहे ना शेतकऱ्यांचा एवढा सेल आहे. ओके, म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये सुद्धा वाढ झाली, शेतकऱ्यांना सुद्धा फायदा झाला, हे आज तुमच्या सांगण्यावरून लक्षात येत आहे. तरी शेतकरी मित्रांनो, प्रतिभा बायोटेकची पूर्ण खतं जर तुम्ही वापरली तर आल्या पिकात खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकता, हा प्लॉट कोणत्याही प्रकारची मूळकूज, कंदकूज किंवा कीड याला बळी न पडता एकदम सुंदर आलेला आहे. तर तुम्ही असं मला सांगा की आज प्रतिभा बायोटेकची खतं वापरल्यामुळे ह्या शेतकऱ्याच्या उत्पन्नात साधारणतः किती टक्के उत्पादनात वाढ होऊ शकते? शेतकरी, नवीन शेतकरी आपल्याशी जोडलेले गेलेले आहेत, ते सुद्धा कॉन्फिडेंटली सांगू शकतात की बाबा अमुक अमुक या शेतात एवढं बाबा गुंट्याला 700 किलो काढलं, 800 किलो काढलं, 900 किलो काढलं. हे आत्ताच शेतकरी आम्हाला सांगत आहेत की आम्ही कॉन्फिडेंटली तिथपर्यंत जाऊ म्हणून. ओके, धन्यवाद. नमस्कार. मी विजय सूर्यवंशी, श्री साई ॲग्रो सर्व्हिसेस वांगी. मोबाईल नंबर 9970164556. प्रतिभा बायोटेकचे सर्व प्रोडक्ट कोकोली, गामा, झुका, रॅडेक्स सर्व रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट आपल्याकडे उपलब्ध आहेत. कोणत्याही शेतकऱ्याला हवे असतील तर संपर्क साधावा. वांगी गावामध्ये आपलं स्टँडवरती दुकान आहे. तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. गामा सुपर पॉवर, गामा सुपर पॉवर, गामा सुपर पॉवर.